महाराष्ट्राच्या मनात, महाराष्ट्राविषयी त्यांच्या मनात जो द्वेष आहे तो या संकट काळात सुद्धा दिसतो. 10,000 कोटीची मागणी मदत म्हणून तात्काळ द्यावी हे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी सांगितलं. गुजरातला शिंक जरी आली वाऱ्यानं तरी प्रधानमंत्री मोदी आणि गृहमंत्री अमित शहा हे लष्कराचं विमान घेऊन तात्काळ जातात आणि विमानातूनच 25 हजार कोटीची मदत जाहीर करतात. म्हणजे तुफान सिंगापूरला कुठेतरी असतं, मलेशियात असतं, पण लगेच इकडे गुजरातला मदत जाहीर करतात. पण मराठवाडा, सोलापूर, अहिल्यानगरचा काही भाग हा गेल्या 4 दिवसापासून पाण्यात वाहून जाते. माणसं, जनावरं वाहून गेले, संसार वाहून गेले, 15 लोक मरण पावली. नुसतं पीक नाही तर शेत जमीन वाहून गेली. तरीही केंद्राच्या एकाही नेत्याला इकडे यावं आणि परिस्थितीवर काही भाष्य करता येईल का, मदत देता येईल काय पाहावं ही चिंता वाटत नाही. याचं कारण महाराष्ट्रातल्या नेतृत्वाचं पाणी त्यांनी झोपलेलं आहे. नेतृत्वानं आवाज उठवायला पाहिजे. स्वतःचे फोटो छापलेले बॉक्स घेऊन तुम्ही जाताय ना मदतीला. किती लोकांना, 36 लाख शेतकरी हा उद्ध्वस्त झाला. 36 लाख, 70 लाख एकर जमिनीवरची शेती वाहून गेली आहे. हे 2-4 टेम्पो घेऊन काय करणार आहे? त्यांना लाजा वाटला पाहिजे. फोटोचं राजकारण करू नका, आम्ही मदत घेऊन जातो हे महत्त्वाचं आहे. कोणीही फोटोचं राजकारण केलेलं नाही. आपण राज्याचे डेप्युटी सीएम आहात, आपण मंत्री आहात, आपल्याला हे शोभत नाही एवढंच मी सांगतो. सर, पण महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये केंद्राला इंटरेस्ट असताना देखील महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये केंद्राला इंटरेस्ट यासाठी आहे कारण त्यांना मुंबई लुटायची आहे. गौतम अडाणीच्या मुंबईत जर पूर आला असता आणि काही संकट आलं असतं तर कदाचित आले असतं, कारण गौतम अडाणीची प्रॉपर्टी वाहून गेली असती. अंबानी अडाणीची प्रॉपर्टी जर वाहून गेली असती तर कदाचित त्यांना तिथे दिल्लीमध्ये दुःख झालं असतं. पण आमचा गरीब शेतकरी मेला, त्या जमिनीत अडाणीला इंटरेस्ट नाही. कळलं? एवढंच आहे. दिवाळीच्या अगोदर आम्ही मदत पोहोचू असं किती 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 500 रुपये, किती 2221 कोटी रुपयाची मदत म्हणजे नक्की काय आहे हे त्यांनी सांगावं. काय करणार आहात तुम्ही दिवाळीपर्यंत? जसं लाडक्या बहिणींना तुम्ही 1500 रुपये देताय आणि मालकी हक्क गाजवताय तसं करणार आहात का? 36 लाख शेतकरी म्हणजे त्यांची कुटुंब, म्हणजे काही कोटी लोक आहेत, त्यांची घरं दारं गुरं ढोरं मेली, वाहून गेली, पशुधन वाहून गेलं. मदत करणार म्हणजे नक्की काय करणार एवढंच मला तुम्ही म्हणजे आम्हाला सांगा. उद्या माननीय उद्धव ठाकरे दौऱ्यावर आहेत मराठवाड्याच्या, उद्या आम्ही याच्यावरती बोलू. सर, पंकजा मुंडे शेतीमध्ये फिरता फिरता तिथे महिलांनी त्यांना घेरलेलं आहे आणि या महिलांच्या समोर त्या ताट घेऊन, जेवणाचं ताट घेऊन पाहणी करताना बघायला मिळतात. आधीच लोकांच्या घरचं धान्य वाहून गेलेलं आहे. पहा, कृषी मंत्र्यांना अडवलाय, या ग्रामविकास मंत्री का पर्यावरण मंत्र्यांना अडवलाय. ठिकठिकाणी लोकांना अडवणार नाही तर मंत्र्यांना उद्या या उद्ध्वस्त शेतकऱ्यांनी अजून काही केलं तरी मला आश्चर्य वाटणार नाही. इतका संताप मराठवाड्यामध्ये यांच्याविषयी आहे. हे आमदार निवडून दिले या लोकांनी, त्यांचे व्होट चोरीच्या माध्यमातून बरंच काही केलेलं आहे. पण आता लोकांचा संतापाचा उद्रेक होताना दिसतो. वरिष्ठ नेता जो है, केंद्र के नेता कल मुंबई आ रहे हैं. दूसरी तरफ महाराष्ट्र की जो स्थिति है, कई जगहों पर जल जमाव है. अगर इस प्रकार का संकट गुजरात में होता जो मराठवाड़ा में आज है, पूरा मराठवाड़ा पानी और कीचड़ में गया है, अगर ये गुजरात में होता तो देश के प्रधानमंत्री सबसे पहले एयरफोर्स का विमान लेकर वहां जाते, गृहमंत्री अमित शाह वहां भागम भाग करके चले जाते और विमान से ही गुजरात को
हजारों कोटि रुपए की मदद वो वहाँ डिक्लेयर कर देते, लेकिन अब तक मराठवाड़ा और महाराष्ट्र के लिए ये दोनों नेताओं ने केंद्र की तरफ से कोई मदद की घोषणा नहीं की है। देवेंद्र फडणवीस ने कहा है कि दिवाली के पहले जो है, अरे दिवाली तो आ गई, क्या करेंगे मदद? 70 लाख एकड़ जमीन, किसानों की जमीन 70 लाख एकड़ उद्ध्वस्त हो गई, उनका सब कुछ बह गया वहाँ। क्या करोगे आप? हाँ, लगभग 40 लाख किसान उद्ध्वस्त हो गए, क्या करोगे आप? अब क्या तिजोरी में पैसा है क्या? आप तो खुद कर्ज में डूबा है आपका स्टेट। तो 10,000 करोड़ की मांग हमने की है केंद्र सरकार से, वो लेकर आइए। बोलो एकनाथ शिंदे को, जाइए अमित शाह के पास, बोलो अजित पवार को, जाइए नरेंद्र मोदी के पास। आपको वो आपके नेता है ना, तो जाइए। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।